नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत वांगाचे डाग कशा पद्धतीने कमी करायचे, एकदम सोप्या पद्धतीने, कमी खर्चिक। तर हा उपाय केल्याने मी 10 वर्षापूर्वीचे जुने डाग कमी केलेले आहेत। माझ्या चेहऱ्यावरती खूप असे वांगाचे डाग झालेले आहेत। याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। एकदम सोपा उपाय आहे आणि खूप लोकांनी त्या व्हिडिओला पसंती दिलेली आहे। तर चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, तुम्ही देखील नक्की बघा। तर आपल्याला लागणार आहे एक बटाटा। तर कच्चा बटाटा घ्यायचा आहे, अगदी छोटासा बटाटा घेतलाय, त्याची साल काढून घेतली। आता हा बटाटा आपण किसणीवरती किसून घेऊया। हा उपाय केल्याने आपल्या चेहऱ्यावरती किती जुनाट वांगाचे डाग जर असले तर ते कमी होतात। हा उपाय आपल्याला नियमितपणे करायचा आहे। हप्त्यातून 2-3 वेळेस हा उपाय तुम्ही करू शकता। एकदम सोपा आहे, कमी खर्चिक आहे। किती गोळ्या औषधं खाऊन किंवा किती क्रीम लावून जर तुमचे वांगाचे डाग जातच नसतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा। माझ्या चेहऱ्यावरती 10 वर्षापूर्वीचे जुने वांगाचे डाग मी कमी केलेले आहेत हा उपाय केल्याने। तर बघा, आपण इथे बटाटा किसून घेतलेला आहे। आता आपण एक वाटी घेतली, त्याच्यावरती चाळण ठेवून घेतली। आता आपण पूर्णपणे हा किस याच्यावरती काढून घेऊया। हा उपाय केल्याने चेहऱ्यावरचे वांगाचे डाग निश्चित जातात। हळूहळू वांगाचे डाग फिक्के पडायला सुरुवात होते। किती डाग जरी असले तरी पण ते हळूहळू जायला सुरुवात होते, कमी होतात। हा उपाय नियमितपणे करायचा आहे म्हणजे आपल्याला पूर्णपणे याचा फरक दिसून येतो। तर बघा, आपण चाळणीवरती हा किस काढून घेतलेला आहे। याच्यावर आता बोटाने आपण अशा पद्धतीने रस याचा काढून घेऊया। आता चाळणीवरती जो काय आपला इथे किस शिल्लक राहिलाय तो पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे काळा पडणार नाही आणि तुम्ही स्वयंपाकामध्ये तो यूज करू शकता, म्हणजे बटाटा आपला वाया जाणार नाही। आता वाटीमध्ये आपल्याला हवा तेवढा आपण रस इथे काढून घेतलेला आहे। आता इथे मी 1 चमचा जायफळ किसून घेतले। जायफळ आणि बटाटा याने वांगाचे डाग जातातच। मी जायफळ आणि कच्चं दूध कसं लावायचं चेहऱ्यावरती याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओला खूप लोकांनी पसंती दिली आणि कमेंटमध्ये सुद्धा खूप लोकांच्या कमेंट आलेल्या आहे की आम्हाला याने फरक पडलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। दुधामध्ये आपल्याला उगाळून जायफळ कशा पद्धतीने लावायचं याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर चॅनलवरती तुम्ही नक्की बघा। आणि हा केलेला उपाय मी चेहऱ्यावरती लावून दाखवते। मी असं नाही की हातावरती, पायावरती, मानेवरती लावून दाखवते, चेहऱ्यावरतीच लावून दाखवत आहे। तर आपण आता इथे रस आणि जायफळ एकत्र करून घेतले। आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया 1 चमचा तांदळाचं पीठ। तर बघा, बारीक असं दळून घेतलेलं हे बारीक तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण 1 चमचा भरून। आपण याच्यामध्ये ना लिंबू टाकणारे ना बेसन पीठ टाकणारे। खूप लोकांना चेहऱ्यावरती लिंबू लावलं की जळजळ होते, आग होते, तर आपण याच्यामध्ये लिंबू वापरलेलं नाहीये। बेसन पीठाने चेहरा ओढला जातो, चेहऱ्यावरती कोरडेपणा जाणवतो, त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये बेसन पीठ देखील घातलेलं नाहीये। आता आपण हे तांदळाचं पीठ व्यवस्थित असं एकत्र करून घेऊ। तर याची एक पेस्ट तयार करून घ्यायची, म्हणजे आपल्याला चेहऱ्यावरती व्यवस्थित अशी लावता येईल। आता एकत्र करून घेतलं की 1 चमचा आपण याच्यामध्ये घालून घेऊया मध। मध घातल्याने काय होतं, चेहऱ्यावरती चमक येते। चेहरा जर आपला सैल झाला असला, सुरकुत्या आल्या असल्या तर चेहऱ्यावरती ताईटपणा येतो आणि चमक देखील येते। तर आपण याच्यामध्ये मध घालून घेतलेला आहे। या सगळ्या वस्तू आपल्याला किचनमध्ये असतात आणि एकदम सोपा उपाय आहे, जास्त वेळ लागत नाही। किती जुने डाग जर असले तर हा उपाय केल्याने आपल्या चेहऱ्यावरचे डाग जातातच, हळूहळू कमी होतात, फिक्के पडायला सुरुवात होते। एकदाच हा उपाय केल्याने कधीच आपले वांगाचे डाग जात नाहीत। खूप व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की एकदा हा उपाय करा, लगेच तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल, तर असं होत नाही। आपल्याला हा उपाय वारंवार करावा लागतो। आता इथे आपण घेतलेले आहे कस्तुरी हळद पावडर। आता ही प्रत्येकाच्या घरामध्ये नसेल म्हणून आपण काय केलेलं आहे, किचनमध्ये जी आपण हळद पावडर वापरतो ती घेतलेली आहे 2 चिमूट भरून। कस्तुरी हळद पावडर जर घेतली तर 1 चमचा घेतली किंवा अर्धा चमचा घेतली तरी देखील चालेल, कारण त्याच्यावरती जास्त पिवळसरपणा येत नाही आपल्या चेहऱ्यावरती। पण किचनमधली जर आपण हळद पावडर जर घेतली तर ती जास्त पिवळसर होऊ शकतो चेहरा, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशीच घ्यायची। तर ती टाकून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित अशी हळद पावडर एकत्र करून घेतली आहे आणि मस्त अशी पेस्ट आपली आता इथे तयार झालेली आहे। हा फेस पॅक आपल्याला चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे। सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, चेहरा थंड पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। मी ना फेस वॉश लावलेला आहे ना काही लावलंय, व्यवस्थित असा फक्त थंड पाण्याने धुवून घेतलाय। आता आपण कच्चं दूध घेतलेलं आहे आणि कच्चं दूध आपण चेहऱ्यावरती व्यवस्थित असं लावून घेऊया। आपण ज्यावेळेस चेहऱ्यावरती दूध लावतो त्यावेळेस कच्चं दूधच लावून घ्यायचंय, म्हणजे त्याचा चांगला परिणाम दिसून येतो। रोज सकाळी तुम्ही आंघोळीला जाण्याच्या अगोदर 5 मिनिटं कच्च्या दुधाने मालिश जरी करून घेतली ना तरी चेहऱ्यावरती खूप छान असा आपल्याला फरक दिसून येतो। कच्च्या दुधाने आपल्या चेहऱ्यावरती जे काही धूळ माती जे काही असते आणि चेहरा ग्लो व्हायला सुरुवात होते, तर कच्चं दूध घ्यायचं आणि कच्च्या दुधाने 5 मिनिटं मालिश करून घ्यायची। रोज केला हा उपाय तरी पण चांगला फरक दिसून येईल, जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटाचं काम आहे। तर कच्चं दूध घ्यायचं आणि कच्च्या दुधाने 5 मिनिटं चेहऱ्यावरती मालिश करून घ्यायची।
मानेवरती लावून घ्यायचे, संपूर्ण चेहऱ्यावरती अशा पद्धतीने आपल्याला कच्चं दूध व्यवस्थित लावून घ्यायचं। आता बोटाने लावता येणार नाही तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, कापूस घेऊ शकता आणि कापसाच्या बोळ्यांनी सगळ्या चेहऱ्यावरती दूध अगोदर लावून घेऊ शकता। आता दूध लावून घेतल्यानंतर 5 मिनिटं हलक्या हाताने आपल्याला मालिश करून घ्यायची, जास्त चेहरा रगडायची आवश्यकता नाही, हलक्या हाताने मालिश करून घ्या। मस्त असा चमकदार चेहरा होतो आणि चेहरा टवटवीत देखील होतो आणि चेहऱ्यावरती जे काही आपल्या धूळ माती मळ जो आहे तो देखील निघून जातो आणि टाईट होतो चेहरा आपला। आता हे लावून घेतल्यानंतर 5 मिनिटं झाली, चेहरा आपला दुधाने मालिश करून घेतल्यानंतर हलकासा सुकला। आता याच्यावरती आपण बनवून घेतलेला फेस पॅक लावून घेऊया। संपूर्ण चेहऱ्यावरती लावून झालं की हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्याची मालिश करून घ्यायची। चेहरा अजिबात जास्त रगडायचा नाही, जास्त रगडून घेतला की चेहरा लालसर होतो आणि चेहऱ्याची आग होऊ शकते, त्याच्यामुळे हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्याची मालिश करून घ्यायची। चेहऱ्यावरती लावायचं, पुढं गळ्यावरती मानेवरती तुम्ही लावू शकता। याने चेहऱ्यावरती मानेवरती जो काही काळपटपणा आलेला असेल ना तो जाऊ शकतो। तुम्ही अगदी हाताला सुद्धा लावू शकता, म्हणजे हात जर काळे झाले असले तर ते सुद्धा आपले स्वच्छ असे होऊन जातात। एकदम सोपा उपाय आहे आणि झटपट देखील होतो। हप्त्यातून तुम्ही 3 वेळेस हा उपाय नक्की करून बघा, खूप छान फरक पडलेला दिसेल तुम्हाला चेहऱ्यावरती। आता हे सुकून द्यायचंय आपल्याला, एक 10 मिनिटं तरी सुकून द्यायचंय आणि नंतर आपल्याला चेहरा हलक्या हाताने वरच्या दिशेने रगडून घ्यायचा, म्हणजे चेहऱ्यावरची पूर्ण जी काही धूळ आहे ना ती निघून जाईल। आपण लगेच थंड पाण्याने धुवून नाही घ्यायचं, आपण हातानेच अगोदर या चेहऱ्यावरती जो काही आपण फेस पॅक लावले ना अशा पद्धतीने वरच्या दिशेला हात फिरवायचा आणि चेहऱ्यावरती लावून घेतलेला फेस पॅक आपल्याला हळूवारपणे काढून घ्यायचा आहे। तर बघा, चेहरा मी सुकून दिल्यानंतर एक 10 मिनिटं सुकून दिल्यानंतर अशा पद्धतीने हलक्या हाताने रगडून आपल्याला चेहऱ्यावरती लावून घेतलेला फेस पॅक काढून घ्यायचा आहे। 1 ते 2 वेळेस केल्यानंतर तुम्हाला लगेच फरक चेहऱ्यावरती दिसून येईल। तुम्ही हप्त्यातून 3 वेळेस हा उपाय करा। आता मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरने आपण चेहऱ्यावरती लावलेला फेस पॅक हळूवारपणे काढून घेऊया। एकदम सोपा उपाय आहे, झटपट, जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त खर्च देखील नाही आणि ज्या आपण वस्तू पोटामधून घेतो त्याच वस्तूंचा आपण इथे वापर केलेला आहे, त्याच्यामुळे याचे वाईट परिणाम चेहऱ्यावरती अजिबात काही होणार नाही। हा उपाय करून तुम्ही देखील चेहऱ्यावरचे वांगाचे डाग कायमस्वरूपी घालवू शकतात। हळूहळू जातात हे वांगाचे डाग, एकदम वांगाचे डाग कधीच जात नाही। आपण दवाखान्यामध्ये जरी ट्रीटमेंट घेतली तरी आपल्याला 1-2 महिने 3 महिने 4 महिने अशी ट्रीटमेंट घ्यावी लागते, तेव्हा कुठं हळूहळू वांगाचे डाग कमी व्हायला सुरुवात होते। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि हा उपाय नक्की करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत।